Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आपण जे काही प्रीवियस लेक्चर आपलं पाहिले कशावरती पाहिलं आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 मध्ये प्लांट लेआउट हा आपण टॉपिक पॉईंट जो आहे तो आपण स्टार्ट केलेला आहे. टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे प्लांट लेआउटचा आणि त्या प्लांट लेआउटच्या टॉपिकमध्ये आपण प्लांट लेआउटचे टाइप्स बघत आहोत. टाइप्स ऑफ प्लांट लेआउट. त्यामध्ये आपण 4 टाइप्स बघतोय. त्यामध्ये आपले एक टाइप्स हा पूर्ण झालेला आहे जसं की टायटल असेल प्रोडक्ट लेआउट, लाईन लेआउट. देन सेकंड टाइप जो आहे आपला प्रोसेस ऑर फंक्शनल लेआउट तो आपण स्टार्ट केलेला आहे. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत. प्रोसेस ऑर फंक्शनल लेआउटचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत, जसं की एखादी पद्धत आपण एखाद्या व्यवसायामध्ये कारखान्यामध्ये जर यूज केली, फॅक्टरीमध्ये जर यूज केली तर ज्या पद्धतीनं एखादी मेथड असते आणि त्या मेथडचे फायदे असतात, काही ॲडव्हान्टेजेस असतात, तर त्याच पद्धतीनं त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. मग आपण प्रीवियस लेक्चर जे आपलं आहे त्यामध्ये आपण उत्पादन प्रक्रियेनुसार जी रचना आहे प्रोसेस ऑर फंक्शनल लेआउट जे आहे त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस अभ्यासलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस आपण तिथं डिस्कस केलेले आहेत आणि आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्यामध्ये आपण डिसॲडव्हान्टेजेस डिस्कस करणार आहोत. ओके, सो बघा या पद्धतीनं सर्व जे काही आपल्याला 10 उत्पादन प्रक्रियेनुसार प्रोडक्शन प्रोसेसनुसार जे काही 10 आपल्याला ॲडव्हान्टेजेस होते ते आपण प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सो दीज आर 10 ॲडव्हान्टेजेस आणि आजचं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत. मग कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ज्या पद्धतीने तोटे आहेत ज्या पद्धतीनं फायदे आहेत त्या पद्धतीनं तोटे आहेत आणि कोणकोणते तोटे आहेत. जर आपण आपल्या फॅक्टरीमध्ये जर उत्पादन प्रक्रियेनुसार जर यंत्रसामग्रीची रचना केली, कार्यात्मक यंत्रसामग्रीची रचना जर केली तर आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात आणि ज्या पद्धतीनं आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत त्या पद्धतीनं आपल्याला त्याचे काही तोटेसुद्धा असणार आहेत, तोटेसुद्धा होणार आहेत. मग त्यामध्ये कोणकोणते तोटे असू शकतात, तर बघा पहिला तोटा तुम्हाला सांगितला गेला आहे तो म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिझाईन मेथड अकॉर्डिंग टू प्रोडक्शन प्रोसेस. मग कोणकोणते तोटे असू शकतात, तर द कॉस्ट ऑफ हँडलिंग इज हाय. बघा जी काही वस्तूच्या हाताळणी किंवा कच्च्या मालाच्या हाताळणी होणार आहे त्यासाठी जी काही कॉस्ट तुम्हाला येणार आहे ती हाय असू शकते. द कॉस्ट ऑफ हँडलिंग इज हाय. देन सेकंड डिसॲडव्हान्टेजेस मोअर स्पेस. थर्ड production speed a bit low. Hard to find skilled workers. Most of the time investigation is more urgent and production planning and control difficult. सो या पद्धतीने काही मोजकेच आपल्याला तोटे आहेत जे की पाहिजे आहेत प्रोसेस लेआउट और फंक्शनल लेआउटचे. मग कोणकोणते तोटे असतात, कोणकोणते नसतात, ते कशा पद्धतीने असतात. मग त्याच्या अगोदर लक्षात घ्या जी काही उत्पादन प्रक्रियेनुसार जी काही यंत्ररचना केली जाते, यंत्रांची मांडणी केली जाते, ती मांडणी कशा पद्धतीने केली जाते प्रीवियस लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की फंक्शनल लेआउट म्हणजेच कार्यात्मक रचना किंवा उत्पादन प्रक्रियेनुसार जी काही रचना केली जाते यंत्रसामग्रीची ती कशा पद्धतीने केली जाते, तर ती जी काही उत्पादनाची प्रक्रिया असते बघा. उत्पादनाची प्रक्रिया ही एक प्रकारची असते का, तर नाही. एखादा फॅक्टरी असेल त्या फॅक्टरीमध्ये 2-3 प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जात असेल आणि त्या 2-3 वस्तूंच्या उत्पादनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात त्या वेगवेगळ्या प्रक्रियानुसार काय केलं जातं, स्वतंत्र विभाग तयार केले जातात. स्वतंत्र इंडिव्हिज्युअल लेवलवरती प्रत्येकाचं डिपार्टमेंट तयार केलं जातं आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईज काय केलं जात असतं, त्यांच्याशी रिलेटेड असणारी जी काही मशिनरी असेल, त्यांच्याशी रिलेटेड असणारी जी काही यंत्रसामग्री असेल ती त्या विभागामध्ये ठेवली जाते. त्या विभागामध्ये त्या यंत्रसामग्रीची मांडणी ही केली जात असते. या पद्धतीनं जर आपण पाहिलं स्वतंत्र विभागामध्ये त्याच्याशी रिलेटेड असणारी यंत्रसामग्रीची मांडणी केली जाते. तर जी काही आपल्याला मालाची हाताळणी म्हणजे कच्चा माल हाताळणी असेल किंवा
पक्का माल तयार झालेला माल जो असेल त्या मालाची हाताळणी असेल, तयार झालेल्या वस्तू ज्या असतील त्या वस्तूंसाठी जो काही खर्च येतो तो जास्त प्रमाणामध्ये येतो असं सांगितलं गेलं आहे. हा एक पहिला तोटा आहे, पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे. द कॉस्ट ऑफ हँडलिंग इज हाय, म्हणजेच हाताळणीचा खर्च जास्त. मग त्यामध्ये कशाची हाताळणी होऊ शकते? कच्चा माल असेल, तयार झालेला माल असेल, यंत्रसामग्री असेल, या सर्व गोष्टींची जी काही हाताळणी केली जाते, या सर्व गोष्टी ज्या हँडल केल्या जातात त्यासाठी जी काही कॉस्ट येते आपल्याला ती कशी असते? हाय लेवलवरती कॉस्ट असते. जर आपण आपल्या फॅक्टरीमध्ये जी काही यंत्रसामग्रीची मांडणी केली जाणार आहे ती उत्पादन प्रक्रियेनुसार जर केली, प्रोसेस लेआउट जे होणार आहे ते फंक्शनल स्वरूपाचं जर केलं तर पहिला तोटा आपल्याला काय आहे? तर कॉस्ट ऑफ हँडलिंग इज हाय, हाताळणीचा खर्च हा सर्वात जास्त असणार आहे. मग विशिष्ट प्रक्रिया किंवा कार्य करणारी यंत्रसामग्री एका विभागात ठेवली असेल, बघा, विशिष्ट प्रक्रिया किंवा कार्य करणारी यंत्रसामग्री ही एका विभागामध्ये जर ठेवलेली असेल तर प्रत्येक विभागांचा, प्रत्येक प्रक्रियांचा जो काही ठराविक क्रम असतो तो ठराविक ठरलेला असत नाही. कारण प्रत्येक प्रक्रियेनुसार जी काही यंत्रसामग्री आहे, प्रत्येक प्रोसेसनुसार जी काही मशिनरी आहे ती प्रत्येक विभागामध्ये ठेवलेली आहे. तर ज्या वेळेला पहिल्या विभागातील काम सुरू होईल आणि ते काम संपेल त्याच वेळेला दुसऱ्या विभागातलं काम सुरू होणार आहे. म्हणजे याचा ठरलेला क्रम जो असणार आहे तो ठराविक असणार आहे का? तर नाही. त्यांच्यामध्ये कंटिन्युटी असणार आहे का? तर नाही. प्रक्रियेमध्ये जो काही माल ट्रॅव्हल करणार आहे, मालाचा प्रवास तिथं होणार आहे, तो एका दिशेने आपल्याला दिसून येणार आहे का? तर नाही. कारण यांच्यामध्ये ठराविक क्रमच ठरलेला नसेल तर त्यांच्यामध्ये मालाचा क्रम हा कंटिन्यू असणार नाही, त्यांच्यामध्ये आपल्याला कंटिन्युटी दिसून येणार नाही. माल हा तिथं पुढे मागे होऊ शकतो. माल हा एका लाईनमध्ये तिथं जाणार आहे का? एका प्रवासामध्ये जाणार आहे का? तर नाही. तिथं माल हा पुढे मागे होताना आपल्याला दिसू शकतो. यामुळे काय होऊ शकतं की जी काही माल हाताळण्यासाठी यांत्रिक पद्धती वापरली जाते ती पद्धती आपल्याला इथं वापरता येणार नाही. त्याचबरोबर प्रक्रिया जी काही असणार आहे उत्पादनाची, वस्तू तयार करण्याची, त्या प्रक्रियेमधून जो काही माल जाणार आहे तो एकाच प्रकारचा माल असणार आहे का? तर तो एकाच प्रकारचा माल तिथं असणार नाही. माल वाहून नेण्यासाठी जी काही विशिष्ट प्रकारची, जी काही विशिष्ट आकाराचे, विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स बनवले जातात किंवा एक विशिष्ट आकार असतो त्यांना, त्या विशिष्ट आकाराचे माल समावेश करण्यासाठी, माल वाहून नेण्यासाठी जे काही कंटेनर्स बनवले जातात ते तिथं बनवले जाणार आहेत का? तर ते तिथं बनवले जाणार नाहीत. कारण माल वाहून नेण्याचा प्रवाह जो असणार आहे तो एका दिशेचा असणार आहे का तिथं? तर तो तिथं एका दिशेचा असणार नाही. माल वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये तिथं न्यावं लागणार आहे. जर ज्या पद्धतीनं आपण सरळ रेखारचना पद्धतीमध्ये पाहिलं तर लाईन लेआउटमध्ये आपण काय पाहिलं तर एकाच विभागामध्ये सर्व मशिनरी ही एका सरळ रेषेमध्ये मांडलेली असते, एका पाठोपाठ एक मांडलेली असते, एकामागे एक मांडलेली असते. त्यामुळे मालाचा प्रवाह जो असणार आहे तो एका दिशेने तिथं होत असतो. परंतु उत्पादन प्रक्रियेनुसार ज्या वेळेला आपण बघतोय त्यामध्ये काय सांगितलेलं असते तर मालाचा प्रवाह हा एका दिशेने आहे का? तर मालाचा प्रवाह एका दिशेने नाही. त्याच्यामध्ये एक कंटिन्युटी आहे का? तर त्याच्यामध्ये कंटिन्युटी नाही. माल हा पुढे मागे होतो. ओके. आणि त्याचबरोबर माल वाहून नेण्यासाठी जे काही छोट्या आकाराचे, मोठ्या आकाराचे कंटेनर्स बनवले जातात ते कंटेनर्स एका आकाराचे असतात का? तर नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कंटिन्युटी असते का? तर नाही. कंटेनर्सचा प्रवाह जो असणार आहे तो एका दिशेने असणार आहे का? तर नाही. ओके. सो माल वेगवेगळ्या विभागातून तिथं आपल्याला न्यावा लागणार आहे. आणि काही वेळा प्रक्रिया जी होणार आहे, उत्पादनाची प्रक्रिया जी असणार आहे, प्रोडक्शन प्रोसेस जी असणार आहे त्यामध्ये माल हा पुन्हा मागे आपल्याला आणावा लागणार आहे. तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे. या सर्वांमुळे जी काही रचना पद्धती आहे त्यामध्ये जो काही माल हाताळणी केली जाणार आहे, त्या माल हाताळणीसाठी येणारा खर्च काय असणार आहे? जास्त असणार आहे. हा पहिला तोटा झाला, पहिलं डिसॲडव्हान्टेजेस झालं. मग दुसरं तुम्हाला सांगितलं गेले तर उत्पादन प्रक्रियेनुसार दुसरा तोटा कुठला आहे आपल्याला होणारा? तर दुसरा तोटा आहे तो म्हणजे मोअर स्पेस, जास्तीत जास्त जागा लागणार आहे. साहजिक आहे, उत्पादन प्रक्रियेनुसार जर आपण विभाग स्वतंत्र बनवले, उत्पादन प्रक्रियेनुसार जर स्वतंत्र विभाग बनवला, स्वतंत्र विभागानुसार जर त्याच्याशी रिलेटेड असणारी यंत्रसामग्री त्या विभागामध्ये आपण ठेवली तर नक्कीच काय होणार आहे? आपल्याला जास्तीत जास्त जागा तिथं लागणार आहे.
मग त्यामध्ये सेवा केंद्रासाठी जास्त जागा लागल्याने प्रत्यक्ष उत्पादनासाठी जागा आपल्याला उपलब्ध होते. प्रत्येक विभागात तात्पुरता माल साठवण्यासाठी विभागामध्ये अंतर जाण्या येण्याची वाट ठेवण्यासाठी, त्याचबरोबर जे काही यंत्रसामग्री असेल मशिनरी असेल, त्या मशिनरीच्या सभोवती मोकळी जागा ठेवावी लागते आपल्याला. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जागा ही लागणार असते, जास्तीत जास्त जागेची आवश्यकता असते. आणि या सर्व कारणांमुळे रेखारचनेच्या मानाने आपल्याला या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त जागा लागणार आहे. कारण सरळ रेखारचना पद्धतीमध्ये आपण पाहिलं की यंत्रसामग्री ही पूर्ण एका विभागामध्ये होती. त्यामुळं एकाच विभागामध्ये जी काही यंत्रांची मांडणी केली जात होती ती एका विभागामध्ये केली जात होती. आणि यंत्र ऑपरेट करण्यासाठी, यंत्र चालवण्यासाठी जे काही एम्प्लॉई काम करत होते ते एकाच विभागामध्ये काम करत होते. त्यामुळे तिथं आपल्याला जागा कमी लागत होती. आणि त्याच्या कम्पेअरमध्ये जर आपण ही प्रोडक्शन प्रोसेस लेआउट जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला स्पेस हा जास्तीत जास्त कवर करावा लागणार आहे. स्पेस आपल्याला इथे जास्तीत जास्त लागणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जागा लागत असेल तर त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटसुद्धा जास्तीत जास्त करावी लागणार आहे. आपलं जास्तीत जास्त कॅपिटल तिथं गुंतून राहणार आहे. हा एक दुसरा तोटा झाला कशाचा? उत्पादन प्रक्रियेनुसार यंत्रसामग्री रचनेचा. मग तिसरा तोटा काय आहे तर उत्पादनाची गती थोडीशी मंद, म्हणजेच प्रोडक्शनचं जे स्पीड आहे ते थोडंसं स्लो होतं, बाईट स्लो. त्यामध्ये काय सांगितलं गेले बघा, उत्पादनाची गती थोडीशी मंद. मग या पद्धतीमध्ये जो काही माल असणार आहे त्या मालावरती वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी माल हा एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये शिफ्ट करावा लागतो, पाठवावा लागतो. आणि दुसऱ्या विभागामधून तो तिसऱ्या विभागामध्ये, याप्रमाणे काय केलं जातं, शेवटच्या विभागापर्यंत माल हा पोहोचवला जातो, माल हा पाठवला जातो, हलवला जातो. आणि त्यानुसार एक अंतिम वस्तू तिथं तयार केली जाते. आणि ज्या वेळेला ती अंतिम वस्तू तयार केली जाते त्यावेळेला सुद्धा ती अंतिम वस्तू स्टोरेजच्या ठिकाणी, माल साठवणुकीच्या ठिकाणी नेण्यासाठी तिथून ती हलवली जाते. म्हणजेच जी काही मालाची हाताळणी केली जाते त्या मालाच्या हाताळणीसाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करता येतो का आपल्याला? तर तिथं अयांत्रिक पद्धतीचा अवलंब करता येत नाही. त्यासाठी आपल्याला कंटेनर्सची गरज पडते. त्यासाठी आपल्याला कंटेनर्सची गरज ही पडत असते. त्यामुळे आपल्याला यंत्रावरती अवलंबून राहता येत नाही. आणि ज्या वेळेला मालाचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती स्थलांतर करायचं असतं त्यावेळेला त्या प्रत्येक विभागामध्ये थोडा वेळ हा वाया जात असतो, थोडा वेळ तिथं उत्पादन करण्यासाठी द्यावा लागत असतो. त्याचबरोबर ज्या वेळेला माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो, एका डिपार्टमेंटमधून एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये नेला जातो, त्यासाठी जो काही वेळ जातो तो वेळ वाया जात असताना जी काही उत्पादनाची गती असणार आहे, जी काही प्रोडक्शन प्रोसेस असणार आहे, ज्या काही प्रोडक्शन प्रोसेसचं स्पीड असणार आहे ते स्पीड तिथं कमी असणार आहे. त्या प्रोडक्शन प्रोसेसला जे आपलं स्पीड हे स्लो ठेवावं लागणार आहे, त्याची गती थोडीशी मंद ठेवावी लागणार आहे. त्याच कम्पेअरमध्ये रेखारचना पद्धतीमध्ये कार्याचा प्रवाह हा एकमार्गी असल्यामुळे तिथं जास्तीत जास्त उत्पादनाचा वेग जास्त राहतो. आणि जर उत्पादनाचा वेग जास्त राहत असेल तर तिथे जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं. ओके, हा झाला तिसरा तोटा आपला. काय तर प्रोडक्शन स्पीड बाईट लो. ओके, हा झाला आपला तिसरा तोटा. उत्पादन प्रक्रियेनुसार जर आपण यंत्रसामग्रीची रचना केली तर तिसरा तोटा आपला काय होता तर उत्पादनाची गती आपली काय होती, थोडीशी मंद होते, स्लो होते. त्यानंतर चौथा डिसएडव्हान्टेज तुम्हाला सांगितलं आहे, हार्ड टू फाइंड स्किल्ड वर्कर्स. बघा, कुशल कामगार मिळणं इथं कठीण असतं, कारण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज प्रत्येक कामगारांना काम हे करावं लागत असतं. आणि त्या डिपार्टमेंट वाईज, त्या प्रोडक्शन प्रोसेस वाईज तो कामगार हा त्यामध्ये कसा असला पाहिजे, एक्सपर्ट असला पाहिजे. मग असे कामगार शोधायचे कुठून, हा प्रश्न मोठा उद्योजकासमोर पडत असतो, व्यावसायिकासमोर पडत असतो. त्यामुळं
हा एक प्रश्न देत आहे, हा एक तोटा देत आहे की कुशल कामगार मिळणं हा अतिशय कठीण आहे. मग यामध्ये काय सांगितलं जातं तर प्रत्येक विभागामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी एक्सपर्ट लोक असतात. ओके, म्हणजेच तज्ज्ञ पर्यवेक्षक असतात. कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता तिथं लागत असते. म्हणजे स्किल्ड वर्कर आपल्याला तिथे लागत असतात, कारण विशिष्ट प्रोसेसनुसार विशिष्ट विभाग तयार केला आहे आणि विशिष्ट त्या विभागानुसार तिथं त्यांना काम करावं लागणार आहे. मग त्या कामामध्ये ते एक्सपर्ट असणं अतिशय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. परंतु तज्ज्ञ, प्रशिक्षित आणि कुशल कामगार यांचा जास्तीत जास्त अभाव असल्यामुळे बघा ते सहजासहजी मिळू शकतात का तर ते सहजासहजी इझिली आपल्याला मिळू शकत नाहीत. विशेषतः सांगायचं म्हटलं तर निकडीच्या वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये, अल्पावधीमध्ये कर्मचारी सहज उपलब्ध होत नाहीत आणि कर्मचारी सहज उपलब्ध होणं अतिशय कठीण असतं. काही ठिकाणी तर कमी वेतनामध्ये कर्मचारी शोधले जातात, परंतु ते कर्मचारी मिळत नाहीत, कर्मचारी तिथं उपलब्ध होत नाहीत आणि कर्मचारी तिथं उपलब्ध होणं अतिशय कठीण आहे. ओके, आणि जर तुम्हाला कर्मचारी उपलब्ध झाले तर हवे ते वेतन त्यांना पे करून, हवी ती सॅलरी त्यांना पे करून आपल्याला त्या कर्मचाऱ्यांना अपॉइंट हे करावं लागत असतं. निकडीच्या वेळी अल्पावधीत असे कर्मचारी उपलब्ध होणे फार कठीण असते आणि त्यांना जास्त वेतन आपल्याला तिथं द्यावं लागतं. त्यामुळे वेतनाचा जो खर्च आहे तो वेतनाचा खर्च काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसतो. वेतनाचा खर्च हा जास्तीत जास्त वाढलेला आपल्याला दिसतो. आणि या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त वेतनाचा खर्च वाढतो आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अदलाबदल करावी लागते आणि अदलाबदल करणं सुद्धा ते पण आपल्याला फार महागात पडतं, खर्चिक पडतं. एका विभागातून कर्मचारी दुसऱ्या विभागामध्ये, दुसऱ्या विभागातून तिसऱ्या विभागामध्ये, सो हे सुद्धा गोष्ट आपल्याला काय होत असते, अतिशय खर्चिक पडत असते. सो हा एक झाला चौथा तोटा. अतिशय महत्त्वाचा आहे की आपला जो बिझनेस आहे, आपला जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाशी रिलेटेड असणारे स्किल्ड फुल्ड वर्कर आपल्याला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय कठीण आहे की त्याच्याशी रिलेटेड असणारे स्किल्ड फुल कुशल असणारे, कौशल्य जास्तीत जास्त असणारे, ज्ञान जास्तीत जास्त असणारे कर्मचारी आपल्याला मिळणं अतिशय कठीण आहे सध्याच्या स्थितीमध्ये तर. ओके, आणि जरी मिळाले तर हवी ती सॅलरी त्यांना पे करून आपल्याला त्यांना अपॉइंट करावे लागतं. म्हणजेच जास्तीत जास्त खर्चाचाच इथं म्हणजे विषय आहे, खर्चाची बाजू जास्तीत जास्त आहे. ओके, हा एक झाला चौथा तोटा आपला. त्यानंतर पाचवा तोटा आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम द इन्व्हेस्टिगेशन इज मोर अर्जंट. वरच्यावर तपासणीची गरज आपल्याला जास्तीत जास्त असते. बघा, प्रोसेस लेआउट और फंक्शनल लेआउट, उत्पादन प्रक्रियेनुसार किंवा कार्यात्मक रचनेनुसार जर आपण यंत्रांची मांडणी केली, यंत्रांची रचना जर केली, प्रत्येक विभागामध्ये एक विशिष्ट क्रिया होत असते. बघा, ह्या पद्धतीमध्ये प्रत्येक उत्पादन प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या स्वतंत्र विभाग तयार केलेला आहे आणि स्वतंत्र विभागामध्ये एक विशिष्ट स्वरूपाची क्रिया केली जात असते. आणि जर प्रत्येक विभागामध्ये एक विशिष्ट स्वरूपाची क्रिया केली जात असेल तर तो विभाग त्या क्रियेसाठी रिस्पॉन्सिबल असतो. जर त्या क्रियेमध्ये जर काही चूक झाली तर त्याच्यासाठी तो विभाग जबाबदार असतो, ते डिपार्टमेंट जबाबदार असतं. तेव्हा पुढील ज्या काही प्रक्रिया होणार आहे त्या प्रक्रियेसाठी दुसऱ्या विभागामध्ये माल जाण्यापूर्वी आपल्या विभागामधून जे काही कार्य त्या मालावरती केलं जाणार आहे ते प्रॉपर झालं आहे का याची खात्री करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक विभागाची ती जबाबदारी असते. जर काम व्यवस्थित झालं असेल तरच तो माल पुढे स्वीकारला जातो आणि जर काम व्यवस्थित झालं नसेल तर पुढच्या विभागामध्ये तो माल स्वीकारला जात नाही, तो माल परत विभागाकडे पाठवला जातो. यामुळे जो काही माल एका विभागातून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून पहिल्याकडे पाठवला जातो त्यामध्ये माल हाताळण्याचा खर्च हा जास्तीत जास्त वाढत असतो. त्यामध्ये दोन विभागामध्ये गोंधळ निर्माण होतो, जास्तीत जास्त वेळ वाया जातो, खर्च जास्तीत जास्त होतो, उत्पादनामध्ये अडथळा निर्माण
होत असतो. आणि जर तुम्हाला अडथळा टाळायचा असेल उत्पादनामधील माल हाताळणीचा खर्च हा टाळायचा असेल, गोंधळ निर्माण होऊ नये, वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी जे काही आपल्या विभागामधून मालावरती प्रक्रिया केल्या जाणार आहेत, जे काही कार्यवस्तू उत्पादनासाठी केलं जाणार आहे ते व्यवस्थित होणं अतिशय महत्त्वाचं आहे, प्रॉपर होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची खात्री आपल्या विभाग प्रमुखानं करणं गरजेचं आहे. आणि हे टाळण्यासाठी प्रत्येक विभागात त्या विभागातील कार्य चालू असताना कार्य पूर्ण झाल्यावर मालाची तपासणी करणं आवश्यक आहे. म्हणजेच वरती तपासणी करणं गरजेचं आहे, ते पण जास्त गरजेचं आहे, जरुरी आहे. हा एक तोटा झाला. काय तोटा सांगितला यामध्ये, तर माल जर व्यवस्थित झाला नाही, मालावरती प्रक्रिया जी होणार आहे ती प्रक्रिया व्यवस्थित झाली की नाही याची जर खात्री केली गेली नाही तर नक्कीच काय होणार आहे, माल हाताळणीमध्ये खर्च वाढणार आहे, गोंधळ निर्माण होणार आहे, दोन विभागामध्ये वेळ जास्त वाया जाणार आहे, उत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. सो या पद्धतीचे तोटे आपल्याला तिथं सहन करावे लागणार आहेत. म्हणजेच काय, तर जे काही आपल्याकडून काम केलं जाणार आहे ते काम व्यवस्थित आहे का, आपल्या विभागाकडून जे काही मालावरती प्रक्रिया होणार आहे ते विभागातील हेडनी, विभाग प्रमुख आणि व्यवस्थित पाहणं, व्यवस्थित तपासणी करणं आवश्यक आहे. आणि तपासणी करूनच तो माल हा दुसऱ्या विभागामध्ये पाठवणं गरजेचं आहे. ओके, हा झाला 5वा तोटा आपला उत्पादन प्रक्रियेनुसार जर आपण यंत्ररचनेची मांडणी केली तर. त्यानंतर 6वा तोटा सांगितला आहे तो म्हणजे उत्पादन नियोजन व नियंत्रण अवघड, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल डिफिकल्ट. मग यामध्ये उत्पादनाचं नियोजन करणं अवघड आहे, नियंत्रण करणं अवघड आहे. कारण नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक विभागानुसार काय केलं आहे, प्रत्येक उत्पादन प्रक्रियेनुसार आपण स्वतंत्र डिपार्टमेंट केलेलं आहे, स्वतंत्र विभाग केलेला आहे. मग स्वतंत्र विभागानुसार आपल्याला स्वतंत्र नियंत्रण करणं इथं थोडंसं अवघड आहे. मग यामध्ये काय सांगितलं जाते, तर या पद्धतीच्या एकूण स्वरूपामुळे बघा, उत्पादन प्रक्रियेनुसार जी यंत्रसामग्रीची मांडणी केली जाते, स्वतंत्र विभागामध्ये स्वतंत्र त्याच्याशी रिलेटेड असणारे यंत्र मांडले जातात. मग यामध्ये या पद्धतीच्या एकूण स्वरूपामुळे उत्पादन नियोजन जे असेल, नियंत्रण जे असेल ते गुंतागुंतीचं होतं. जसा उद्योग घटकाचा आकार हा वाढतो व उत्पादित वस्तूंच्या प्रकारामध्ये वाढ होते, तसं प्रक्रिया ज्या असतील त्या प्रक्रियांची जी काही कार्यवाही असेल त्यामध्ये त्याच्यातील जे काही समन्वय असेल, प्रोडक्शन प्रोसेस आणि कंट्रोलिंग, याच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेशन असेल ते कोऑर्डिनेशन काय होतं, अडचणीचं होतं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अडचणी निर्माण होतात. उत्पादनाची जबाबदारी अनेक विभागामध्ये विभागली गेल्याने बघा, प्रोडक्शन प्रोसेस जी असेल ते प्रोडक्शन प्रोसेसची रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रत्येक डिपार्टमेंट वाईज ही विभागली जाते, त्याच्यामध्ये डिवायडेशन केलं जातं आणि ती विभागामध्ये विभागली गेल्याने जे काही कार्य केलं जातं ते प्रगती संबंधी जबाबदारी निश्चित करून केलं जातं. कारण जो काही विभाग जे कार्य करणार आहे त्याद्वारे काय होणार आहे, वस्तूची प्रगती होणार आहे, व्यवसायाची प्रगती होणार आहे. सो प्रत्येक विभाग हा त्यांच्या कार्याशी, त्यांच्या कामाशी जबाबदार हा असतो. कारण डिवायडेड रिस्पॉन्सिबिलिटी इज नोबडी रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, डिवायडेड रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉबडी रिस्पॉन्सिबिलिटी. उत्पादन नियोजन व नियंत्रण अवघड बनतं, तिथं खर्चिक बनतं. कारण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज उत्पादनाचं नियोजन कसं करायचं आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कंट्रोलिंग कसं करायचं याच्यामध्ये जास्तीत जास्त अडथळे निर्माण होत असतात. आणि याच्यामध्ये आंतरविभाग जो असणार आहे त्या विभागामध्ये संघर्ष होण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असते, मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या ज्या फॅक्टरी असतील त्यामध्ये आपल्याला संघर्ष होताना सुद्धा दिसून येतात. सो या पद्धतीने हे 6 प्रकारचे काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. कशाचे, उत्पादन प्रक्रियेनुसार जर आपण यंत्ररचनेची मांडणी केली तर या पद्धतीचे 6 तोटे आपल्याला सहन करावे लागतात. आता आपण तोटे सहन केले, तोट्यामध्ये आपण हे सर्व काय पाहिलेत, तोटे पाहिले, डिसएडव्हान्टेजेस, आणि दीज आर डिसएडव्हान्टेजेस. ओके, आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय पाहिले,
तर त्याचे फायद्यांमध्ये फायदे जास्त आहेत, तोटे कमी आहेत. जर ही तुम्ही प्रक्रिया जर यूज केली, ही जर मेथड तुम्ही यूज केली, पद्धत तुम्ही यूज केली, जर तुमच्या फॅक्टरीमध्ये, व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला पहिला फायदा होऊ शकतो की तुम्ही यंत्राचा वापर जास्त करून घेणार. तिथं भांडवलामध्ये तुमची गुंतवणूक कमी होणार. तिथे तुम्हाला मोर फ्लेक्झिबिलिटी मिळणार, जास्तीत जास्त लवचिकता तिथे मिळेल. परिणामकारक पर्यवेक्षण होईल तुमचं. यंत्र बिघाडामुळे उत्पादन कार्यामध्ये व्यत्यय तिथे तुम्हाला येणार नाही. त्यानंतर कामगारांच्या कौशल्याचा उपयोग तिथं आपल्याला जास्तीत जास्त केला जाईल. उत्पादनामध्ये वाढ जास्तीत जास्त केली जाईल. वैशिष्ट्यीकरण आपल्याला तिथं दिसून येईल. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला तिथं दिसून येईल. कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. सो या सर्व पद्धतीचे फायदे आपल्याला ह्या पद्धतीनुसार झालेले दिसून येणार आहेत. अगोदर तुम्हाला सांगितलं की एखादी पद्धत असेल, तिचे जर काही फायदे असतील तर तिचे 1-2 तरी तोटे हे नेहमीच असतात. मग ही जर पद्धत आपण आपल्या एका फॅक्टरीमध्ये यूज केली तर आपल्याला काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. त्याचा आपल्याला विचार करूनच पद्धती ह्या निवडाव्या लागतात. सो या पद्धतीनं आपण काय काय पाहिलं तर उत्पादन रचनेनुसार जर आपण यंत्रांची रचना केली तर आपल्याला कुठले कुठले फायदे होऊ शकतात, कुठले कुठले तोटे होऊ शकतात, आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं त्याचे फायदे कुठले आहेत ते, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं त्याचे डिसॲडव्हान्टेजेस कुठले आहेत ते. ओके, सो या पद्धतीनं आपण इथं आज उत्पादन प्रक्रियेनुसार जी यंत्ररचनेची मांडणी केली जाते तिचे तोटे कोणकोणते आहेत आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. ओके, सो प्रिव्हियस लेक्चरला आपण याचे फायदे पाहिलेत. तर लेक्चर कंप्लीट पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चर पूर्ण ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे ते प्रेझेंटीसाठी. जर तुम्हाला लेक्चरबद्दल काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो आपण प्लांट लेआउटचे टाईप बघत आहोत. इथं आपले 2 टाईप्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा जो टाईप जो असणार आहे आपला, ओके, यंत्रसामग्री रचनेचा प्रकार जो पुढचा असणार आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.